साठली सर. ओके सामन्याला सुरुवात. त्यांच्या अक्षरशुभाजीत या सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला हिंदवी संघ आहे, दुसऱ्या बाजूला सौजाई देवरुख संघ आहे. अंतिम सामना मेगा बिग फायनल सामना. एका बाजूला गौरव आहे आणि दुसऱ्या बाजूला आविष्कार आहे. सहा नंबर जर्सी परिधान केलेला सौजाईचा हा खेळाडू, पातळ बांध्याचा असा हा खेळाडू. पहिल्या रेड मध्ये या ठिकाणी उभ्या गडी बाद केला जातो काय. एक गुण आणि पहिलं गुणांक प्राप्त होत आहे ते सौजाई देवरुख संघ. गौरव चढाईसाठी सज्ज होते. पुन्हा एकदा एक भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू 2-2-2 क्षेत्ररक्षण असताना निदान दृश्या पार करतोय. मध्यरेषेजवळ फिरवतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. एक जबरदस्त सामना, एक अंतिम सामना कसा असतो तर निश्चितपणे आपल्याला या मैदानावर बघायला नक्कीच मिळणार. एका बाजूला आविष्कार आहे, दुसऱ्या बाजूला गौरव आहे. अतिशय मातब्बर असे खेळाडू दोन्ही संघातील या मैदानावर आपल्याला बघायला मिळतात. मला वाटतं आविष्कार गौरव याला टिकतो आणि गौरव मैदानाच्या बाहेर. एक गुण मिळतोय सौजाई संघाला. डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे. थर्ड रेडसाठी सज्ज होतोय तो चेतन गोसावी, ज्याला मागच्या सामन्यामध्ये एका रेडमध्ये 5 गुण प्राप्त केले होते. त्याला 1100 रुपयांचं पारितोषिक मिळालं होतं. रायडर वाद होते. एक गुण मिळतोय सौजाई देवरुख संघाला. एक जबरदस्त सामना निश्चितपणे आपल्याला या मैदानावर हा बघायला मिळणार आहे. मागील 2 सामने सुद्धा अत्यंत रंगतदार असे सामने बघायला मिळाले होते. आता सामना बघूया कसा होणार आहे. आविष्कार चढाईसाठी सज्ज होतोय. 2-1-1 क्षेत्ररक्षण असताना रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय आविष्कार याच्याकडून. लेफ्ट कॉर्नरला टिपण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं यशस्वी प्रयत्न निश्चित. पुन्हा एकदा पहिल्या सत्रामध्ये सुरुवातीला ज्या ठिकाणी थोडीशी पडझड बघायला मिळते ती हिंदवी संघाची. एका बाजूला हिंदवी संघ आहे, दुसऱ्या बाजूला सौजाई देवरुख संघ आहे. 2 संघादरम्यान होणारा हा अंतिम सामना. आविष्कारला टिपण्याचा प्रयत्न आहे. 3+2 = 5 पॉइंट. पुन्हा एकदा थोडंसं चर्चासत्र झाल्यानंतर खेळाला सुरुवात होते. गौरव चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. तिसरा कोण दिसला हागर आहे. हागर पण आहे. सांगतो तुला थांब. अरे कोणच पण आहे. पुन्हा 3 नंबर जर्सी परिधान केलेला आविष्कार त्यानं मागच्या रेडमध्ये 3+2 म्हणजे 5 गुणांची कमाई केली होती. असा निदर्शा पार करून आपल्या रंगणात परततोय. गौरव पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होता बघायला गेलं. त्याच्यानं मागच्या सामन्यात एक दमदार खेळाचं प्रदर्शन केलं होतं आणि सामना आपल्या बाजूने खेचून आणण्यात यश मिळालं होतं. असा गौरव येदरे चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 2-2-1 क्षेत्ररक्षण असताना रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय.
आविष्कार पुन्हा एकदा ज्यानं 3 नंबरची जर्सी परिधान केली असा एक नावाजलेला खेळाडू आहे. निश्चितपणे आविष्कारचं योगदान मोठं आहे. तीन नंबर जर्सी परिधान केलेला आविष्कार इंदवीच्या प्रांगणामध्ये चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं. निदानरेषा पार करतो आणि आपल्या प्रांगणात परततो. चेतन बघूया आता कसा खेळ होणार आहे. चेतन यांच्याकडे निदानरेषा भरगीत करतोय चेतन. आता मात्र मला वाटतं डोअर डायरेक्ट वर मात्र डोअर डायरेक्ट आहे. थर्ड रेड आहे निश्चित. थर्ड रेडचा हा सुद्धा जो खेळाडू आहे एक जबरदस्त प्रत्येक रेड मध्ये त्याचा गुण घेण्याचा माणूस आहे असा हा खेळाडू आहे. अतिशय वेगवान चढाई करण्याचा दोन गुण आहेत. एकदा डोअर डायरेक्ट आहे. थर्ड रेड आहे. चेतन गोसावी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं. 2-2 1-2चा फुलान संघ असताना एखादा गुण प्राप्त करावा लागणार आहे चेतन याला. रिव्हर्स किक मारली जाते. आविष्कार पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होते. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना दोन्ही संघ अतिशय मातब्बरचे संघ आहेत. बघूया सामना कुठल्या संघाच्या बाजूला जाणार आहे आणि अंतिम विजयाशी खेचून आणणार आहे. 3 नंबर जर्सी परिधान केलेला आविष्कार निदानरेषा पार करतोय. मध्यरेषेजवळ स्थिरावतोय. अंदाज घेतोय. एक बोनस गुण आहे. बारा 3 असं गुण बोललं काय सहजाही 12-3 गुण आहेत ते इंग्रजी. पुन्हा एकदा चेतन चढाईसाठी सज्ज होतं. चेतननं थोडासा आक्रमक खेळ करणं गरजेचं आहे. तो टच करण्याचा प्रयत्न ज्यानं मागच्या वेळेमध्ये 1 गुणांक प्राप्त केला होता असा चेतन निदानरेषा पार करतो आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी परिधान केलेला आविष्कार चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं. 2-2चं क्षेत्ररक्षण असताना बोनस गुण घेतला जातो चढाईसाठी. वाढला नाही पुन्हा एकदा राहिला अजून वाढला नाही. 14 झाला. गौरव आता मात्र गौरवचा जोरदार खेळ करणं गरजेचं आहे. पण सुरुवातीला एक दबावाखाली खेळला जातो. आता नाही झाला. ट्रिपल टूचं क्षेत्ररक्षण असताना आविष्कार चढाईसाठी सज्ज होतोय. आविष्कारला माहिती आहे की सुरुवातीलाच एक जबरदस्त आघाडी घेतली जाते. ती सहजा देवरूप सल्ला करू. रनिंग हँडटच केला जातोय. चेतन चढाईसाठी सज्ज होतोय. दूर डायरेक्टची या ठिकाणी बदल झालेला आहे. रायडर सेफ होत तुझ्या पण देऊया काही. पुन्हा एकदा आविष्कार नावाजलेला खेळाडू वार चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते. ज्यानं 3 नंबरची जर्सी परिधान केली आहे असा खेळाडू. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना चौजाई संघाकडून इंदवीच्या प्रांगणामध्ये एक गुण या ठिकाणी. पुन्हा एकदा 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना चेतन प्रत्येक रेडमध्ये गुण घेण्याचा मानस आहे.
चेतन गोसावी 88 नंबर जर्सी परिधान केलेला अतिशय वेगवान चढाई. पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी परिधान केलेला सहजाई संघाचा आविष्कार चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 2-2-1 चे क्षेत्ररक्षण असताना चेतन पुन्हा एकदा एक भारदस्त शरीरयष्टीचा असा हा चढाई करतो. 7 विरुद्ध 1 असा आक्रमण करताना 88 नंबर जर्सी परिधान केलेला चेतन गोसावी या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं. 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना आता मात्र जोरदार खेळ करावा लागणार आहे. चेतन चक्रव्यास 16-4 असं गुणफलक आहे. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. एक जबरदस्त उभारी घेतली जाते, चांगल्या प्रकारची आघाडी घेतली जाते. ते सहजाई देवरू सकाळ आविष्कार पुन्हा एकदा गौरव पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं. तर गौरव येत्रे नावाजलेला खेळाडू आहे. गौरवची जबाबदारी मात्र वाढणार आहे, कारण त्याचाही साथीदार मैदानाच्या बाहेर आहे. जबरदस्त डिफेन्स आहे. अप्रतिम डिफेन्स केला जातो. अरे तू एकटाच खेळ सगळ्यांना टिकत डोर डायरेक्ट आहे आणि सुपर ट्रॅक लावून आहे. आविष्कार चढाईसाठी सज्ज होतोय. सुपर ट्रॅक ऑन आहे. 2 गोल रायडर बाद होतोय. आविष्कार मैदानाच्या बाहेर जातो. आता मात्र 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपट्टू आहे. पुन्हा एकदा सोजई संघाकडून 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू आता मात्र आविष्कार मैदानाच्या बाहेर आहे. तर कसा खेळ करणं गरजेचं आहे निश्चितपणे या हिंदवी संघाला माहिती असणार आहे. निदानरेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतले जातो. छोटासा असा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं. स्वतःच्या डाव्या कॉर्नर मधून एक छान बदला लिखते बघायला मिळते. बोनस टाकला निदानरेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात हा पॉईंट टाकला बारकावर खतरनाक. कसला बोनस टाकला ना मग चांगला म्हणजे परफेक्ट टाकला होता. तो अजून दिसतोय अजून बाहेर तिथेच ठेवला नाही पाहिजे. मध्यंतरानंतर 6-17 असं गुणफलक झालेलं आहे. आता मात्र निर्णय सत्राचा खेळ चालू झालेला आहे. बघूया अशा वेळी मारणार.
पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. पुन्हा एकदा हा आता डोअर डायरेक्ट आहे आणि विशेषतः डोअर डायरेक्ट साठी या खेळाडूचा वापर केला जातो तो हिंदवी संघाकडून. 11 सोळा हिंदी संघाकडून 1 गुण निश्चितपणे असणार आहे. निर्णायक सत्र अंतिम सामना आहे. 22 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू अतिशय वेगवान चढाई करण्याचा एक छान बदल 1 गुण. भविष्य पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते. सामना सुरूच आहे. एक शांत चाललेला बघायला मिळतो. आविष्कार सुपर ट्रॅकल ऑन असताना पुन्हा एकदा एक भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू 2-2-1-2चा फुलांग संघ आहे. निदान रेषा पार करतोय. अंतिम सामना आहे. पुन्हा एकदा एक क्षेत्ररक्षण असताना आविष्कार मयुरेशला त्या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न आहे. त्यानं 3 नंबरची जर्सी परिधान केली असा खेळाडू एक क्षेत्ररक्षण असताना रिव्हर्स किक मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आहे. 1 गुण मिळतो सौजय देवरूख संघ. हा मात्र शेवटचा चढाई बघतोय मयुरेश. 2-2-1-2चा फुलांग संघ असताना दोन गुण आहेत. बघूया पुन्हा एकदा चेतन मैदानात येतो. इकडे आविष्कार चढाईसाठी सज्ज होतोय. सुपर ट्रॅकल ऑन आहे. पकड झाली तर 2 गुण मिळणार आहेत. 5 गुण आहेत. त्याच्या जोरदार टाळ्या जाऊ दे आविष्कारसाठी मित्रांनो. मगाशी सुद्धा त्यानं 5 पॉइंट आणले होते. अर्थात 3+2. एकदा गौरव चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. एक नावाजलेला असा खेळाडू त्याचं आक्रमण करताना रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. यशस्वी प्रयत्न आहे. गुण प्राप्त केला जातो. आविष्कार पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. जर का विशेष योगदान बघितलं सौजय देवरूख संघासाठी तर आविष्कारला कौतुक करावं तेवढं थोडं. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आविष्कार याच्याकडून आपल्याला निश्चितपणे बघायला मिळतं. एक छान बदलाविषय बघायला मिळतं. अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे आविष्कार निदान रेषा पार करतोय. गौरव आता मात्र काय करणार आहे. एक जोरदार खेळ करणं गरजेचं आहे. हिंदवी संघाला गौरव याला चेतन याला एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. ते हिंदवी संघासाठी पुन्हा एकदा आविष्कार 3 नंबर जर्सी
दोन 1-2चा फुलाम संघ असताना चेतन चढाईसाठी सज्ज होताना बघा लंबीचा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि चेतन चक्रवर्ती असतो. एक जबरदस्त डिफेन्स केला जातो चेतन याने.